लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। आणि ऑक्टोबर एंड मध्ये याचा गणपती बुडवण्याचं काम होईल। गणपती झाल्यानंतर हे 100% आहे। तुम्ही याच्यामध्ये बोलत नाहीत। माननीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी सांगितलं की जातीनिहाय जनगणना मी आज पार्लमेंट मध्ये पुढल्या सेशन मध्ये या ठिकाणी मंजूर करेन आणि तुमचं सरकार असतानाच करेन। याचे संकेत आता पत्रकारांना मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? आज पवार साहेबांनी ज्यावेळी संकेत दिले त्यात काहीतरी तथ्य पवार साहेबांनी काही माझ्याशी बोलले नाहीत, ते चुकीचं। मी असं बोललो नाही। पवार साहेबांनी सांगितलं, पवार साहेब जे गेले आहेत ते आज आले नाहीये। ते का आले नाहीत मला माहिती नाही, पण राजकीय घडामोडी अशा घडतात अशा माझ्या सोर्सनी मला कळलेलं आहे। आम्हाला वाटलं पवार साहेबांचं नाही, पवार साहेबांनी काय बोलले नाहीत। विनाकारण तसा गैरसमज नको। पुन्हा मी मीडियाला सांगतो, हे जे दिल्लीमध्ये आता गेली 15-20 दिवस सत्र चालू आहे की यामध्ये सरकार बदलाचं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। आणि ती चर्चा एवढीच नाही तर जातीनिहाय जनगणना हा जो मुद्दा आहे आणि 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं पाहिजे, हे याच्यात साम्राज्य राज्यकर्ते फसवतात। आरक्षण द्यायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करायला पाहिजे, आरक्षण वाढवं, त्याची मेजॉरिटी आहे आणि त्याला माननीय राहुल गांधींनी सांगितलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। एक मुखाने जर होत असेल 50%ची जी मर्यादा आहे ते वाढवण्याचं काम, हा प्रश्नच सुटेल असं मला वाटतं। पण याला तो सोडायचा नाही, कारण ठराविक लोकांना आज 50%पेक्षा जास्त एन्जॉय मिळतो आणि बाकीच्या लोकांना, खऱ्या लोकांना जो मिळाला पाहिजे, ज्या छोट्या मोठ्या जाती आहेत, त्या दबलेल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या दबलेल्या आहेत, शैक्षणिकदृष्ट्या दबलेल्या आहेत, त्यांना याचा एन्जॉय मिळू नये असा प्रयत्न साम्राज्य राज्यकर्ते करतात असं वाटतं। सध्या SC/ST संदर्भात जो निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयाने, त्याकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या पक्षाची भूमिका काय? तर त्यांना वाढवलं तर आमचं काय त्याला विरोध नाहीये। आमचं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये सुस्पष्टता आली पाहिजे। ST/ST मध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे, सुस्पष्टता नाही, आणाला नाही मागत, कायद्यामध्ये फट ठेवतात आणि यांना कधी आरक्षणाची 100% कुठेही होत नाही। माझी तुम्ही भाषण तुम्ही पण दिलेली आहेत। मी आधी अनेक वेळा तुमच्या सोलापूरला आलो तेव्हा बोललो की आरक्षण करायचं असेल तर 50% जी मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे, ही आपली भूमिका आहे। आणि त्याला का त्याच्यावर उत्तर देत नाहीत? SC/ST संदर्भात जे त्यांनी सांगितलेलं आता जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाय, राज्याला दिले, राज्याला मी फक्त हेडिंग वाचलंय। सकाळी तुम्ही बघितलं, सकाळी माझ्याबरोबर पत्रकारात बसले, पेपर पूर्ण वाचला नाही। ते खरं आहे ते मी सांगतो, उद्या त्याचं मी उत्तर देईन की मला त्याच्यामध्ये शंका वाटते, दोन्ही बाजूचा निर्णय कसा होऊ शकतो, काही फायदा आहे का तोटा आहे, आणि कायदेशीर मंडळींबरोबर मी चर्चा करेन। परंतु राज्याला अधिकार कसा देता येतो, कुठल्या घटनेत देता येतो, आणि सुप्रीम कोर्ट निकाल देतो, त्या सुप्रीम कोर्टाला घटनेमध्ये आहे त्याला मर्यादा राहूनच आपलं म्हणणं स्पष्ट करावं लागतं। पण मी त्याच्यावर जास्त स्पष्टता बोलत नाही, कारण मी त्याचं वाचलंच नाही। सकाळी मी 9 वाजता इथे आलो, 6 वाजता उठलो, त्याच्या आधी इथे सगळे लोक आले होते, तुम्ही बघितले, बाकीचे पत्रकार पण तुमचे होते, आणि अजूनपर्यंत मी पेपर वाचलेला नाही। काय मनोज जरांगेंची जी काही 288 जागा लढवायची भूमिका, त्याबद्दल काय भूमिका, आपली काय पक्षाची भूमिका आहे? त्यांच्या आरक्षणाला दिलं पाहिजे ही मागणी करतायत, त्यांची मागणी बरोबर आहे। पण का बरोबर आहे तो पण लिहायला बातमी उलटी कराल तुम्ही की कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तुम्ही हेडलाईन देऊन दिलेले आहेत, त्याचं रिपीट करत नाहीत, म्हणजे ओबीसीला धक्का लावणार नाहीत। मग ओबीसीचं बोलण्याचं काम का नाहीये? ओबीसीला आम्ही ओबीसी आहे, मंडल आयोगासाठी आम्ही लढलेलो आहोत। माननीय VP सिंग आणि माजी पंतप्रधान त्यांनी आम्हाला मंडल आयोग लावून दिला,
आम्ही शेका पक्षाने महाराष्ट्रात आंदोलन केलं मंडल आयोगासाठी. मराठे सगळे उडारी असताना त्यांनी केलं. आमच्या लोकांच्या त्यावेळेला गाड्या गाड्या गेल्या मंत्री असताना. मुलतमध्ये ऐका पूर्ण माझं ऐका. म्हणजे आमची भूमिका काय आहे ती स्पष्ट आहे की या ठिकाणी जे आरक्षण मनोज जरांगे म्हणतात त्यांना मी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून सांगितलं की आरक्षणा कुठलाही धक्का लागणार नाही आणि आरक्षण कोणाचंही रद्द होणार नाही. हे असताना या ठिकाणी हे वक्तव्य करताना तमाशा 1 वर्ष झालं त्याला. 1 वर्षामध्ये आरक्षण माझं म्हणणं आहे याच्यामध्ये स्पष्ट. मी त्या वादात पडत नाही. मनोज जरांगे जे लढतात जाते काय राजकारणी नाहीत. मनोज जरांगे काय राजकारणी नाहीत. त्यांना काय आमदार व्हायचं नाही. पण त्यांना प्रथम काय म्हणतात ते की मला जे खोटं आश्वासन दिलंय त्याचा जबाब मला विचारायचा आहे. त्यांची जी सगळेसोयरीची मागणी आहे त्याबद्दल शेकापची भूमिका काय? नाही, सगळेसोयरीची मागणी अशी करता येत नाही. पण माझं म्हणणं ती मागणीच राहणार नाही सगळेसोयरीची की आरक्षण सरसकट दिलं की प्रश्न मिटतो ना. हे गुंतागुंतीचे प्रश्न का विचारतात? सरसकट ओबीसी त्यांना 10% वाढवून द्यावं. ते त्यांना कसं पाहिजे बसावं. आम्हाला पण मी 3-4 मिटिंगला गेलो, पुढे देत नाही. तीच चर्चा होते, काही होत नाही. त्याच्यामध्ये टीव्हीवाले बाईट देतात. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. मला वाटतं की याच्यावर स्पष्टता आणायची म्हणजे आरक्षण वाढवल्याशिवाय जे 50% लॉक करून ठेवलेलं आहे ते केंद्र सरकारने वाढवावं. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचं कबूल केलंय. या पद्धतीने सर शेका पक्ष या ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही 15-20 जागा लढवायला मागतो. तर आघाडीमध्ये प्रागतिक आघाडीमध्ये आम्ही बसणार. तर प्रागतिक आघाडी जे आहे मोठे 3 पक्ष आहेत ते एकत्र स्वतः वाटून घेत आहेत. ते झाल्यानंतर आमच्याशी बोलणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ज्या पद्धतीने राज्यात आता नेत्यांवर हल्ले होत आहेत, गाड्या पूर्ण सुरू आहे. अमोल मिटकरींची झाली, थोडा देवेंद्र फडणवीसांची फोडा, ही वक्तव्य यायला लागली. महाराष्ट्र कुठे चाललाय तुला कसं? महाराष्ट्रामध्ये असं कधीच नव्हतं. गाड्या आम्ही जास्त अडवायचो, मंत्र्याच्या गाडीसोबत झोपायचो, निदर्शने करायचो, आम्हाला अटक व्हायची, आम्ही जायचो. महाराष्ट्र एक पुरोगामी असे आणि प्रशासनेमध्ये जी महाराष्ट्राची उंची जी वाढत गेली. माननीय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना वेगवेगळे क्रांतिकारक निर्णय घेतले. या राज्यामध्ये रोजगार हमीचा कायदा महाराष्ट्रात झाला. या राज्यामध्ये पहिली कर्जमाफी 78च्या पुलोत्सवामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी केली. ND पाटील सहकार मिनिस्टर होते, रोजगार हमी मिनिस्टर आणि कृषी खात्याचे मंत्री देशमुख होते. आणि म्हणून भूमिका आहे आता ते चुकीचं चाललंय आणि त्यात गृह खातं अपुरं पडतं असं मला वाटतं. संपवायची भाषा होती, संपवणे डायरेक्ट तुम्ही राहिलाय तर मी मला वाटतं एवढे राज्य पातळीवरच्या नेत्यांनी किंवा आपण जे नेतृत्व करतो जनतेचं त्यांनी या लेवलला बोलू नये असं मला वाटतं. मी छोटा आहे कार्यकर्ता, त्यामुळे मोठ्या लोकांनी बोलू नये असं मला वाटतं. थँक्यू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.